चॅनलची आपल्या व्हिडिओची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात क्यूट छोटीशी अशी फ्रेंड हॅपी बर्थडे टू हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. आज सोलमधनं लवकर आली, अर्ली लीव घेतलेली होती कारण तुम्हाला पुढे समजेलच. तर लवकर आल्यानंतर मी आधी कपडे मशीनला लावले आणि थोडा वेळ रिलॅक्स होता म्हणून म्हटलं की चला आवळा ज्यूस बनवून घेऊया. आठवड्यातनं 1-2दा आवळ्याचा ज्यूस घेणं आता खूप जास्त मला फायदेशीर ठरतं आहे. एकतर हेअरफॉल खूप होतो आहे, तर हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी प्लस व्हायटॅमिन सी भरभरून असतं जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं. स्किन ग्लो होते त्याच्यामुळे. म्हणून म्हटलं की आठवड्यातनं 1दा किंवा 2दा तरी आपल्याला जसं पॉसिबल होईल तसं आवळा ज्यूस घेऊया. आणि सध्या आवळ्याचं सीझन खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप सारे आवळे, अर्धा 1 किलो आवळे स्टोअर करू शकतात फ्रीजमध्ये. चांगले स्टोअर केले की ते भरपूर दिवस राहतात. तर मी पावशेर अर्धा किलो असे आणून ठेवते आणि त्याचं ज्यूस करून पिते. ॲट अ टाईम 4 ते 5 आवळ्यांचं ज्यूस मी करते आणि ते पिते. एक आवळ्याचं ज्यूस रोज पिण्या मला पॉसिबल नसतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मी आणि निधी संध्याकाळी निघालेलो होतो मस्त असं माझ्या बड्डे पार्टीसाठी. आता बड्डे तर झाला पण पार्टी अजून पेंडिंग आहे. असाच जो पूर्ण वीक असतो तो बड्डेचा माझा असा जातो. आता इथे आम्ही दोघं माहिले की मस्त अशा रेडी झाल्या. कशा दिसत आहोत नक्की सांगा. ही गाडी आहे आपल्या चॅनलची, आपल्या व्हिडिओची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात क्यूट छोटीशी अशी फ्रेंड. आपला एकही व्हिडिओ ही मिस करत नाही. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी गार्गी. से हाय हाय बघा. ये हमारी बर्थडे गर्ल है और देखो कैसी मटक रही है. त्या दिवशी आईबाबांबरोबर मी केक कट केला नव्हता. ॲक्च्युली बड्डेच्या दिवशी मी केक कट केलाच नाही कारण तो केक मला अनहेल्दी वाटतो. पण हा जो केक आहे ना तो हेल्दी असतो, म्हणजे रव्याचा बनवलेला केक असतो आणि एगलेस असतो, म्हणजे प्युअर व्हेज हा केक असतो. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकीच्या बड्डेला हाच केक कट करतो आणि तोच एन्जॉय करतो. खूप टेस्टी लागतो. आम्ही नेहमी नाही खात, पण जेव्हा कोणाचा बड्डे असला तेव्हा खूप ताव मारतो या केकवर. परवाच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली होती की माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत ना त्या एकदम अशा जादूगर आहेत माझ्यासाठी. आता कसं ते पण सांगत्या. मी घरून निघताना जस्ट कसं एक विचार करत होती, ते निशिगंधाचे फुलं ठेवले त्याच्यामध्ये की याच्यामध्ये ना अजून असे फ्लॉवर पाहिजे किंवा ॲटलिस्ट गुलाबाचं फुल तरी पाहिजे. आणि सडनली मला असं डोक्यात की ह्या येताना माझ्यासाठी फुल घेऊन येतील का असं आलं आणि ही घेऊन आली माझ्यासाठी. म्हणून मी म्हणते की ह्या जादूगर आहेत माझ्यासाठी, ह्या दोघंच्या दोघं आणि बेस्टी आहेत माझ्या. ही पूनम आहे आणि ही प्राजक्ता आहे. स्कूल फ्रेंड आहेत माझ्या. असं म्हटलं जातं की स्कूलच्या ज्या मैत्रिणी, म्हणजे आपल्या शाळेतल्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या आपल्याला, म्हणजे आता आम्ही आपल्या 30शी क्रॉस झालेला आहोत आम्ही तिघं सेम याच्या, तरी आमची फ्रेंडशिप आहे. खूप स्ट्रॉंग फ्रेंडशिप आमची झालेली आहे आणि 2च वर्ष झाले. म्हणजे यांची होती आधी, मी गायब होती, मी जळगावमध्ये आता 2 वर्षांपूर्वी आली आणि आत्ता आमची फ्रेंडशिपमध्ये खूप बॉन्ड स्ट्रॉंग झालेला आहे. अशीच मैत्रिणी आपल्या आयुष्यामध्ये असायला हवा. सगळ्यांना हेवा वाटतं अशी आपली फ्रेंडशिप आहे. तुम्हाला अशा मैत्रिणी आहेत का मला नक्की. मैत्रिणींबद्दल बोलून झाल्यानंतर आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्यानंतर फायनली पेटपूजा करायची वेळ होती. तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळ्यांचं असं ठरलं की आपण काहीतरी हेल्दीच खाऊया. त्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मागवलेले होते. आलू पराठा, त्याच्यानंतर मिक्स व्हेज पराठा, पनीर पराठा, उत्तप्पा, डोसा असं वेगवेगळं मागवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जिथे नेहमी सेलिब्रेशन करतो ना बड्डेचं, तिथे ना कोल्ड कॉफी खूप छान मिळते. त्यामुळे कोल्ड कॉफी घेतल्याशिवाय आमची पार्टी ना अपूर्णच ठरते. म्हणून लास्टला आम्ही कोल्ड कॉफी घेतली आणि कॉफी घेताना आमचे खूप सारे फोटो कॅप्चर करणं हा प्रत्येक वेळेसचा आमचा असा जो एक आठवणीचा क्षण बनलेला असतो. आमचं तेच चाललं होतं, दुसऱ्या मोबाईलमध्ये फोटो घेणं. हा सगळ्यात मोठा बच्चा घ्या की
पेटपूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि त्या कॅफेच्या जवळच काव्यरत्नवाली चौक म्हणून जळगावचा फेमस एरिया आहे, तिथे येऊन बसलो आम्ही. थोडं गप्पा टप्पा केल्या आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे रात्री 9-9:30च्या दरम्यान आम्ही असे मस्त गप्पा करायला बसलेलो होतो. मला असं वाटतं की लग्नानंतरच खरं फ्रीडम आम्हाला मिळालेलं आहे, लग्नाआधी एवढं फ्रीडम नव्हतं. आणि खूप छान वाटत होतं असं मैत्रिणींबरोबर लेट नाईट एवढं छान गप्पा वगैरे करायला. आमच्या गप्पा संपतच नव्हत्या आणि आम्ही जेवढं छान एन्जॉय करतो ना तेवढंच आमच्या तिघींच्या मुली पण एकदम छान एन्जॉय करत होत्या. म्हणजे आम्हाला डिस्टर्बन्स नव्हता त्यांच्याकडे लक्ष देण्याचा. त्याचबरोबर ना आम्ही रील पण बनवलेले आहेत. आता हे रील व्हॉईस मी कॉपीराईट येईल ना, त्याच्यामुळे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते काढून घेतलेलं आहे. इंस्टाग्रामला हा रील मी पोस्ट केलेला असेल सकाळी, तिथून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा एक बनवायचा होता, पण आमच्या मुलीना म्हणजे ॲट ए टाईम तिघींना आमचा रील मोबाईल हवा होता आणि तिघींच्या मोबाईलमध्ये रील बनला पाहिजे असं चाललं होतं. त्याच्यामुळे आम्हाला जी कन्सेप्ट म्हणजे जी कंटेंट क्रिएट करायचा होता ना तो होतच नव्हता. मग शेवटी हा जो व्हिडिओ आहे तो माहीत नाही मी पोस्ट करेल पण की नाही. आत्ता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जात आहोत आमच्या शाळेच्या जवळ. ऐन टायमावर डिसाईड झालेलं आहे. चला आज आमची शाळा पण बघून घ्या. आपल्या दोघींचा दिसते का, दिसली गारगी. अचानक भयानक आपल्याला पागलपंती ही आपल्या फ्रेंड्सबरोबरच सुचत असते. तशीच पागलपंती माझ्या या दोघं मैत्रिणींना सुचली की रात्री 10 वाजता शाळेजवळ जायचं आणि फोटो काढायचे. मी नाही म्हणत होती कारण मला असं नको वाटत होतं इतक्या रात्री जायला आणि त्या मला जबरदस्ती ओढून घेऊन गेल्या की चल चल चल. आणि मग मी पण फायनली तयार झाली. अगदी 5 मिनटाच्या अंतरावर होतं. गाडीवर आम्ही 5 मिनटात पोहोचून गेलेलो शाळेच्या ठिकाणी. असं काही ठरवलेलं नव्हतं आणि सडनली तिथे गेलो. एक हुरहुर पण होती, छान पण वाटत होतं आणि मला भीती पण वाटत होती की अरे बापरे एवढ्या रात्री शाळेजवळ जायचं, नको आपल्याला रागवतील वगैरे असं. पण गेल्यानंतर ना मला खूप जास्त छान वाटलं. तर ही आमची भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल. इथे आपण किती वर्षापूर्वी शिकलो? 2008ला पासआउट. 2008ला आम्ही पासआउट झालेलो आहोत आणि आत्ता आम्ही सगळे इथे आलेलो आहोत इकडे. सो गर्ल्स, कसं वाटतंय तुम्हाला रात्रीच्या 10 वाजता शाळेजवळ येऊन? मी 10वी पासआउट झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेच्या गेटवर आलेली, त्याच्यामुळे एक्साइटमेंट आहे तुला. मी मध्ये येऊन गेलेली होती एलसी वगैरे काढण्यासाठी. नाही, मी आता मागे येऊन गेली. छान वाटतंय खूप. हो ना, त्याला मजा येते. दिसत तर काहीच नाहीये इथून, फक्त गेट दिसतंय पण तरी ठीक आहे, चालतंय. ओपन आहे, मध्ये नाही जाऊ पण मला भीती वाटते. नाही दिसतंय. खरंच पुन्हा शाळेत जावं असं वाटतं. आपल्या बालपणीच्या आठवणी ना खूप छान असतात. आपलं बालपण खरंच खूप छान असतं, शाळेतलं जास्त छान असतं. चलो, कसं वाटलं आजचा? बॅटरी चार्ज झाली. पार्सल सुखरूप घरी पोहोचवलंय. छोटं मोठं पुन्हा म्हणते पार्सल सुखरूप घरी पोहोचवलंय म्हणून. चलो बाय, व्यवस्थित जा. बाय, गुड नाईट. गुड नाईट, थँक्यू, बाय. घरी आली, फ्रेश वगैरे झाली, स्किन केअर केलं, हेअर केअर केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं जे फुलं मिळालेले आहेत इतके छान, त्यांना पण आपण सजवून ठेवून द्यावं. ॲक्च्युली रात्रीच्या वेळेस फुलं झोपलेले असतात असं म्हणतात, झाडं फुलं झोपलेली असतात, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. पण मला सकाळी वेळ मिळाला नसता, उद्या दुपारीच वेळ मिळाला असता, म्हणून म्हटलं की जाऊ दे आता छान ठेवून घेऊया. तर निशिगंधाची काही फुलं सुकलेली होती ती मी काढून टाकली आणि त्यांची थोड्याशा ज्या काड्या होत्या ना कट केलं आणि लेव्हलला सगळे फुलं करून पाणी चेंज करून ते फुलं ठेवले आणि पुन्हा एकदा सुंदर असं मस्त फ्लॉवर पॉट जे आहे ओरिजिनल फ्लॉवर्सचं ते तयार झालं. हे फुलं पाहून ना मला खूप जास्त छान वाटतं, माहीत नाही का इतका आनंद मिळतो. तर त्याच्यानंतर मी हे इथे छान मस्त असे ठेवून दिलेत आणि बाकीच्या कामांना लागली, कारण 11 वाजण्यात आलेले होते सगळं आवरत. तर मस्त दिसतोय कॉर्नर आता हे फ्लॉवर पॉट ठेवल्यानंतर. एक कुरिअर आलेलं होतं, ते मला ओपन करायचं होतं. सकाळपासून वेळ मिळालाच नाही, दुपारी मी घरी आली ना तेव्हाच ते कुरिअर आला, पण कामाच्या गडबडीत मी विसरले. तर हे जे आहे ते डेली प्लॅनरची एक डायरी मी मागवलेली होती. कसं असतं ना, आपण डिसिप्लिनमध्ये राहिलो, कन्सिस्टंट राहिलो ना, स्वतःला एक सवय लावायची आहे. ॲक्च्युली मला कन्सिस्टंट राहायची जी अजिबात लागत नाही आहे. बघू हे किती वर्क करतं.
तर मिशोवरनं मी ही डेली प्लॅनरची जी डायरी आहे ती मागवलेली आहे. खूप चांगली आहे. दिस प्लॅनर बिलॉंग्स टू असं दिलं आहे त्यांनी पहिल्या पेजवर, आणि दुसऱ्या पेजवर त्यांनी डेली प्लॅनर आणि पूर्ण डेज दिलेले आहेत. मंडे टू संडेपर्यंतचे डेट असते. त्याच्यानंतर कॉलम दिलेले आहेत टॉप प्रायोरिटीज, नंतर तुमचे कॉल्स, मेल्स, नंतर पर्सनल टू डू लिस्ट काय आहे, तुमचं हेल्थ फिटनेस काय आहे, टू डू लिस्ट तुमची काय आहे, तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये, डिनरमध्ये काय केलं ते दिलं आहे. बाजूच्या पेजवर त्यांनी डेलीचं शेड्यूल कसं असतं ते लिहायचं, नोट्स काही काढायचे असतील, अपॉइंटमेंट्स असतील, एक्झॅक्ट इन शॉर्ट म्हणजे आपला अजेंडा काय असणार आहे दिवसभराचा ते सगळं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आता बघा, मला एक पॉईंट याच्यातला असा आवडला की टॉप प्रायोरिटीजचा एक कॉलम आवडला, नंतर हेल्थ फिटनेस हा आवडला, टू डू लिस्ट आवडली. बाकीच्या गोष्टी पण ओके आहेत, पण ह्या 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि साधारणतः मला वाटतं 200 पेजेसचं हे आहे. तर बघू हे किती दिवस जातं. आणि 147 रुपयाला मला पडलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. प्लस याचं कवर खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, मस्त असं पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावर. आणि आपल्याला एक चांगली सवय लावण्यासाठी ना ही अशी डेली प्लॅनरची नोटबुक आपल्या प्रत्येकीकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर काल एक कुरिअर आलेलं होतं, ते म्हणजे असं मोबाईलचं स्टँड मी मागवलेलं होतं. असं आता मान खूप दुखायला लागते, हात पण दुखायला लागतो कंटिन्यू हातात मोबाईल पकडून पकडून, म्हणून ऑफरला होतं हे स्टँड. मी खूप दिवसांपासून सर्चमध्ये होते आणि 100 रुपयाला मला हे मिळालेलं आहे, म्हणजे 110 रुपये मला लागले. तर म्हटलं की चला चांगलं आहे तर मागवून घेऊया. आणि हे आलं. क्वालिटी वाईज खूप छान आहे, चायना मेड आहे हे ॲक्च्युली. आणि तुम्ही त्याच्यावर मोबाईल असा उभा ठेवून तुम्हाला जर काही नोट्स वगैरे काढायचे असतील, जसं की मला व्हिडिओजसाठी नोट्स काढायच्या असल्या तर मी तसा ठेवू शकते त्याला. आणि जर आपण त्याला स्वयंपाक करताना पण मोबाईल भिंतीला टिकवल्यानंतर सरकून जातो, तर या पद्धतीने स्टँडमध्ये अडकवून आडवा ठेवून आपण एखादा व्हिडिओ वगैरे सुद्धा बघू शकतो. मला बऱ्याचदा सवय आहे की स्वयंपाक करता करता व्हिडिओ बघत स्वयंपाक करायचे. माझे जे फेवरेट क्रिएटर्स आहेत ना त्यांचे व्हिडिओज मी यूट्यूबला बघते आणि स्वयंपाक करत जाते जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा. तर याच्या क्वालिटी बघाल ना तर टॉप क्वालिटी आहे, म्हणजे आपल्या 110 रुपयामध्ये अजून किती क्वालिटी चांगली मिळणार ना. तर याची क्वालिटी खूप सुंदर आहे, पॉकेट फ्रेंडली आहे, इझिली कॅरी होतं, अगदी मोबाईलपेक्षा पण छोटं आहे आणि छोटीशीच जागा हे तुमच्या पर्समध्ये म्हणा, घरात म्हणा घेणार आहे. तुम्ही कुठेही याला कॅरी करू शकतात. तर याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर आजचा दिवस इथे संपतो आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा एनर्जी अजूनही डाऊन झालेली नाही. खूप छान गेला आजचा दिवस. खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळे या दिवसासाठी. आणि फायनली आम्ही भेटलो, खूप दिवसानंतर भेटलो. आणि जळगावमध्ये असल्यामुळे ना भेटतच असतो. खूप छान गेलेला आहे आजचा दिवस. आणि आता तुमच्याबरोबर सगळे क्षण मी शेअर केलेले आहेत. तर बस आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे, कारण आता मला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे, म्हणजे तो उद्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. तर व्हिडिओ मी आता इथे संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.